Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील पूरस्थितीचा आढावा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करत सतर्क राहण्याच्या सूचना. 8 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा अलर्ट. पूर्ण प्रशासन सध्या अलर्ट मोडवर, सर्व यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू. नागरिकांना शक्य असल्यास प्रवास टाळावा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. नाशिकला उद्या पावसाचा रेड अलर्ट, ढगफुटी होण्याची शक्यता. हवामान विभागाकडून 300 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज. एनडीआरएफची पथकं तैनात करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. नाशिकमधील शाळा, आठवडी बाजार उद्या बंद राहणार. रेड अलर्टमुळे त्र्यंबकेश्वर देवस्थान, सप्तशृंगी गडही बंद राहणार. उद्या प्रवास टाळा, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. मिसिंग लिंकच्या एंट्री पॉइंटजवळ दरड कोसळली, युद्धपातळीवर दरड हटवण्याचं काम सुरू. पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प, तर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत. मुंबई पुणे रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प. मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने मोठा फटका. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह. मुंबईकडे येणारी 1 लेन सुरू, तर पुण्याकडे जाणारी 3 लेन सुरू आहेत. मुंबई गोवा महामार्गावर कशेडीसह 8 ठिकाणी दरड कोसळली. अंबा नदीचं पाणी थेट महामार्गावर. नागोठेजवळील वाकण इथे वाहतूक ठप्प, वाहनांचा खोळंबा. राज्यात सावित्रीसह 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. इंद्रायणीवरील 4 पूल पाण्याखाली. वारकऱ्यांनी आळंदीऐवजी पुण्यात थांबावं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वारकऱ्यांना आवाहन. मुंबईत आज दुपारी समुद्राला भरती येणार. हवामान विभागाकडून हायटाईडचा इशारा, तर काल दिवसभरात 350 झाडं पडल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर, नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्याने 250हून अधिक नागरिक अडकले. पालखी सोहळ्यासाठी आळंदीत येऊ नका, देवस्थानाकडून वारकऱ्यांना आवाहन. पुण्याच्या मावळमधील पाटण गावात घरावर दरड कोसळली. 3 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. एनडीआरएफचं पथक सध्या घटनास्थळी पोहोचले, बचाव कार्य सुरू आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. भांडूप स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड. विक्रोळी आणि कांजूरमार्ग स्थानकादरम्यान 2 लोकल थांबवल्या. बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरू. खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर झाड कोसळलं. काही काळ वाहतूक विस्कळीत. झाड कोसळल्याने लागलेली आग विझवण्यात यश. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली. 6 एक्सप्रेस गाड्या रद्द. इंद्रायणी, डेक्कन प्रगती, डेक्कन क्वीन, मुंबई पुणे इंटरसिटी आणि मुंबई धुळे या गाड्या रद्द. रत्नागिरीतील कशेडी घाटातील नव्या मार्गावर दरड कोसळली. जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवण्याचं काम सुरू. वाहतूक पूर्णपणे बंद. नालासोपाऱ्यामध्ये रेल्वे ट्रॅक पाण्याखाली. लोकल सेवा विस्कळीत. पश्चिम रेल्वेची सेवा फक्त वसईपर्यंत सुरू. प्रवाशांचे हाल. वसईच्या मिठागर वस्तीला सलग 3ऱ्या दिवशी पावसाचा वेढा. घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. वसईमध्ये सलग 4थ्या दिवशी धुवाधार पाऊस. स्थानिक परिसरात जलमय. रेल्वे रुळावरून प्रवाशांचा पायी प्रवास, तर सातिवली भुईदापाड्यातही रस्ते पाण्याखाली. साताऱ्याच्या महाबळेश्वरला मुसळधार पावसाचा तडाखा. वेडणा नदीवरील छोटा पूल तुटला. पर्यटकांच्या वाहनांचं क्रेनच्या सहाय्याने रेस्क्यू. रायगडमध्ये मुसळधार पावसानंतर अंबा नदीला महापूर. नागोठे शहरात नदीचं पाणी शिरलं. कोळीवाडा परिसरातील घरांमध्ये पाणी साचलंय. मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळून मोठी दुर्घटना. 6 जणांचा मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त करत प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर. कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल. पाणी पातळी 33 फुटांवर. 43 बंधारे पाण्याखाली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ. गेल्या 24 तासात 3.73% पाणी वाढलं. 7 जलाशयांचा पाणीसाठा आता 16.92%. मुंबई विद्यापीठ Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.